ताई, शहरातल्या माझ्या भरपूर मित्रांकडे ईमेल अकाउंट्स आहेत. मी पण खूप उत्सुक आहे हो हे ते घेण्यासाठी. मी उघडू शकतो का हो माझा एक ईमेल अकाउंट? अरे हो रोहन, अवश्य. तू सुद्धा अनेक ईमेल सेवांच्या द्वारे एक ईमेल अकाउंट उघडू शकतोस. पण ते कसं हो ताई? मला ना ईमेल विषयी काही पण माहित नाहीये. अरे हो, ठीक आहे. मी तुला दाखवते की कुठले ईमेल सेवेच्या मार्फत तू ईमेल अकाउंट कसा उघडू शकतोस. अरे वा ताई, अप्रतिम. ईमेल किंवा इलेक्ट्रॉनिक मेल एक पद्धत आहे इंटरनेटवर संदेश आदान प्रदान करायची. एका ईमेलचे अनेक भाग असतात. रेसिपियंट्स फील्ड, सब्जेक्ट फील्ड आणि मेसेज एरिया. ही ॲप्लिकेशन्स वापरण्यासाठी तुम्हाला एक ईमेल अकाउंटची गरज असते. वेबवर आधारित अनेक मोफत ईमेल सेवा उपलब्ध आहेत, जसे की जीमेल, याहू आणि हॉटमेल. तुम्ही आपलं स्वतःचं ईमेल अकाउंट यापैकी कोणत्याही किंवा सगळ्या वेबसाईट्सवर बनवू शकता. आता आपण शिकूया की तुम्ही आपलं जीमेल अकाउंट कसं बनवू शकता आणि ते कसं चालवू शकता. सर्वात आधी एक वेब ब्राउझर उघडा. आता ॲड्रेस बारमध्ये www.gmail.com टाईप करा. त्यानंतर क्लिक करा गो बटनवर किंवा एंटर दाबा. यानंतर क्रिएट अन अकाउंट बटनवर क्लिक करा. आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरा. त्यानंतर नेक्स्ट स्टेप्स बटनवर क्लिक करा आणि मग कंटिन्यू टू जीमेल बटनवर क्लिक करा. आता तुम्ही आपलं ईमेल अकाउंट वापरू शकता. आपलं ईमेल अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला पहिले साइन इन करावं लागतं. यासाठी पहिले जीमेल होमपेजवर जा आणि आपलं युजरनेम आणि पासवर्ड उजवीकडे असलेल्या बॉक्समध्ये टाईप करा. आता खाली दिसणाऱ्या साइन इनवर क्लिक करा. तुम्ही आता आपलं अकाउंट्स पेज पाहू शकता. पेजवर अनेक लिंक्स दाखवलेले असतात, जसे की इनबॉक्स, स्टार्ड, इम्पॉर्टंट, सेंट मेल, ड्राफ्ट्स आणि कंपोज. या लिंक्समध्ये संबंधित ईमेल विषय असतात. इनबॉक्समध्ये सर्व मेल्स असतात. इनबॉक्सवर क्लिक करून तुम्हाला आलेले सर्व मेल्स वाचता येतात. आपल्या ऑनलाईन असलेल्या मित्रांशी तुम्ही गप्पाही मारू शकता, म्हणजे चॅट करू शकता. उजव्या विभागावर तुम्हाला आलेले सर्व ईमेल्स तुम्ही पाहू शकता आणि त्यांच्यावर क्लिक करून वाचण्यासाठी प्रत्येकाला उघडू शकता. जर ईमेलच्या प्रेक्षकाला उत्तर पाठवायचं असेल तर तुम्हाला ईमेलच्या उजव्या बाजूला असलेल्या बाणाच्या चिन्हावर क्लिक करावं लागेल आणि मग रिप्लाय बटनावर क्लिक करावं लागेल. एक रिप्लाय बॉक्स दिसेल, ज्यात टू फील्डमध्ये प्राप्तकर्त्याच्या ईमेल आयडी आधीच भरलेला असेल. मेसेज टेक्स्ट एरियामध्ये आपलं उत्तर टाईप करा आणि ईमेल पाठवण्यासाठी वर असलेलं सेंड बटन क्लिक करा. ताई, मी आपल्या कोणा मित्राला ईमेल कसं पाठवू शकतो? अरे, हे तर अगदी सोपं आहे. फक्त या स्टेप्सचं अनुसरण कर. पहिलं, कंपोज बटनवर क्लिक करा आणि एक मेसेज विंडो दिसेल. आता टू फील्डमध्ये ज्या व्यक्तीला ईमेल पाठवायचं असेल ना, तिचा ईमेल आयडी टाईप कर. तुम्ही ईमेल अनेक व्यक्तींना पाठवू शकता. आता मला बघायचंय की तू आपल्या अकाउंटमध्ये लॉग इन करणं, ईमेल तयार करणं, फोटो संलग्न करणं आणि त्याला आपल्या मित्रांपैकी एकाला पाठवणं, हे सर्व काही कसा करतोस ते. हो ताई, नक्की. माझी पण फार इच्छा आहे हे स्वतः करून पाहायची. ही पहा, पहिली स्टेप.
जीमेल होम पेजमध्ये आपलं ईमेल आयडी आणि पासवर्ड एंटर करा आणि साइन इन वर क्लिक करा. आता दुसरी स्टेप, कंपोज बटनवर क्लिक करा. एक नवीन मेसेज विंडो दिसेल. तिसरी स्टेप, आपल्या मित्राचा ईमेल आयडी टू फील्डमध्ये एंटर करा. चौथी स्टेप, सब्जेक्ट फील्डमध्ये आपल्या मेसेजचा विषय टाईप करा. पाचवी स्टेप, फोटो संलग्न करण्यासाठी अटॅच फाईलवर क्लिक करा. सहावी स्टेप, एक नवीन विंडो दिसेल. तिथून फोटो सिलेक्ट करा आणि ओपनवर क्लिक करा. सातवी स्टेप, मेसेज बॉक्समध्ये आपला मेसेज टाईप करा. आठवी स्टेप, ईमेल पाठवण्यासाठी सेंड बटन दाबा. इंटरनेट वापरायचे अनेको मजेदार मार्ग आहेत. त्यापैकी एक, तुम्ही व्हॉइसमेल सुद्धा पाठवू शकता किंवा इंटरनेट, मोबाईल फोन सारखा पण वापरू शकता. खरंच ताई? वा, हे तर किती रोमांचक आहे. हो रोहन, अरे अशा सेवा आहेत ज्या इंटरनेट टेलिफोनी शक्य करतात. ताई, तुम्ही मला याविषयी काही सांगू शकाल का? हो रोहन, अवश्य. अरे आता आपण या अशा सेवेंविषयी चर्चा करूया. व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल हे एक असं तंत्रज्ञान आहे ज्याला इंटरनेट फोन सेवेसाठी वापरतात. VoIPच्या माध्यमाने एक VoIP सर्व्हिस प्रोव्हायडर आणि स्टँडर्ड कम्प्युटर ऑडिओ सिस्टम्स वापरून इंटरनेटवर कॉल्स करता येतात. पारंपरिक लांब अंतराच्या टेलिफोन कॉल्सवर VoIP खर्चात बरीच बचत प्रदान करतं. VoIPचं मुख्य उदाहरण आहे स्काईप. चला तर आता आपण शिकूया की स्काईप कसं डाउनलोड करायचं आणि ते कसं वापरायचं. स्काईप हे एक संचार टूल आहे जे तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमाने जगभर कोणाशीही अगदी मोफत बोलू देतं. तुम्ही आपल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरून दुसऱ्या स्काईप वापरणाऱ्याला अगदी मोफत कॉल करू शकता आणि कोणत्या लँडलाईन किंवा मोबाईलवर शुल्क देऊन कॉल करू शकता. स्काईपचे वैशिष्ट्य आहेत इन्स्टंट मेसेजिंग, फाईल ट्रान्सफर, व्हॉइस कॉल्स आणि व्हिडिओ कॉल्स. स्काईप डाउनलोड आणि इन्स्टॉल करण्याचे स्टेप्स आहेत. सर्वात आधी स्टार्ट बटनवर क्लिक करा आणि मग इंटरनेट एक्सप्लोरर क्लिक करा. एकदा इंटरनेट एक्सप्लोरर उघडल्यावर मग ॲड्रेस बारवर टाईप करा www.skype.com. आता गो बटनवर क्लिक करा किंवा एंटर दाबा. स्काईप होम पेज आता उघडेल. मग डाउनलोड लिंकवर क्लिक करा. डिव्हाइस सेक्शनमध्ये कम्प्युटर नेहमीच आपोआप सिलेक्ट होईल. यानंतर क्लिक करा गेट स्काईप फॉर विंडोज डेस्कटॉप बटनवर. ओपनिंग स्काईप setup.exe प्रकट होईल. आता सेव्ह बटनवर क्लिक करा आणि ती फाईल आपल्या कम्प्युटरवर कोणत्या योग्य जागेवर सेव्ह करा. ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी त्या लोकेशनवर जा जिथे सेटअप फाईल्स सेव्ह केल्या आहेत आणि आता डबल क्लिक करा स्काईप setup.exe फाईलवर. ओपन फाईल सिक्युरिटी वॉर्निंग प्रकट होईल. आता मी तुम्हाला शिकवीन की स्काईप वापरून कॉन्टॅक्ट्स बरोबर संवाद कसा करायचा. हो ताई, नक्की सांगा. हे सगळं किती मनोरंजक आहे ना. स्काईप सुरू करण्यासाठी आपलं स्काईप नाव आणि पासवर्ड एंटर करा. त्यानंतर क्लिक करा साइन मी इन बटनवर. आता तुम्हाला स्काईपवर कॉन्टॅक्ट्स ऍड करावे लागतील. कॉन्टॅक्ट्स मेन्यू ऑप्शनवर क्लिक करा. मग सिलेक्ट करा ऍड कॉन्टॅक्ट आणि त्यानंतर सिलेक्ट करा सर्च स्काईप डायरेक्टरी. ज्या व्यक्तीला ऍड करायचं असेल ना त्याचा तपशील पुरवा. हे तुम्हाला विचारेल ईमेल, फोन नंबर, नेम आणि स्काईप नेम याची माहिती. कॉन्टॅक्ट ऍड करण्यासाठी तो कॉन्टॅक्ट शोधा आणि ऍड बटनवर क्लिक करा.
एक कॉन्टॅक्ट रिक्वेस्ट बॉक्स दिसेल. सेंड रिक्वेस्ट बटन क्लिक करा. जेव्हा ती व्यक्ती तुमची रिक्वेस्ट स्वीकार करेल, तिचं नाव तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टवर दिसायला लागेल. तुम्ही आपल्या ऑनलाईन असलेल्या कॉन्टॅक्ट्स बरोबर त्याला किंवा तिला सिलेक्ट करून संवाद साधू शकता. कॉन्टॅक्टच्या नावाशेजारी दिसून येणारा हिरवा चेकमार्क दाखवतो की कॉन्टॅक्ट ऑनलाईन आहे. कॉन्टॅक्ट्स टॅबवर क्लिक करा आणि त्या व्यक्तीच्या नावावर क्लिक करा जिच्याशी तुम्हाला चॅट संवाद साधायचा आहे. एक चॅट विंडो त्या व्यक्तीचा नावासकट प्रकट होईल. आता तुमचं कर्सर चॅट बॉक्समध्ये ठेवा आणि आपला मेसेज टाईप करणं सुरू करा. मेसेज पाठवण्यासाठी सेंड क्लिक करा किंवा एंटर दाबा. व्हॉइस कॉल करण्यासाठी कॉल बटनवर क्लिक करा. जर कॉन्टॅक्टने तुमची कॉल स्वीकार केली तर तुम्ही त्यांच्याशी किंवा तिच्याशी बोलू शकता. कॉल संपवण्यासाठी क्लिक करा एंड कॉल बटनवर. जर तुमच्या कॉम्प्युटरवर वेब कॅमेरा इन्स्टॉल केलेला असेल तर तुम्ही व्हिडिओ कॉल सुद्धा करू शकता. व्हिडिओ कॉल सुरू करण्यासाठी व्हिडिओ कॉल बटनवर क्लिक करा. तुम्ही हवा तो कॉन्टॅक्ट सिलेक्ट करून त्याच्याशी फाईल सुद्धा शेअर करू शकता. सिलेक्ट करा कॉन्व्हर्सेशन बटन, सिलेक्ट सेंड आणि मग फाईल बटन. आपल्या फोल्डर्समधून जी फाईल पाठवायची असेल ना ती शोधा आणि मग ओपनवर क्लिक करा. तुमचे कॉन्टॅक्ट्स पण तुम्हाला कोणतीही फाईल पाठवू शकतात आणि ती नोटिफिकेशन विंडोच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये दिसेल ऑरेंज चेकमार्क्सच्या खुणेने. या फाईल्स तुम्ही प्राप्त करू शकता सेव्ह ॲज बटन क्लिक करून. ज्या लोकेशनवर फाईल सेव्ह करायची असेल ती निवडा आणि अरे वा, आता मी तुला आणखी एक अशी सेवा दाखवते जी तुम्ही अशाच उद्देशासाठी वापरू शकता. तिला म्हणतात हँगआउट. हँगआउट? हो, हँगआउट. हे गुगलने विकसित केलेलं इन्स्टंट मेसेजिंग आणि व्हिडिओ चॅट प्लॅटफॉर्म आहे. हे गुगलच्या 3 मेसेजिंग उत्पादांचं टॉक, गुगल प्लस मेसेंजर आणि हँगआउटचं एक मिश्रित रूप आहे. हँगआउट 2 किंवा जास्त युजर्सना आपसात चर्चा करू देतं. हँगआउट ॲप्लिकेशनमध्ये बरेच वैशिष्ट्य आहेत. आता मी सांगते हँगआउटचा प्रयोग सुरू करण्याचे स्टेप्स. क्रिएटिंग अ हँगआउट म्हणजे हँगआउट तयार करणं. गुगल प्लस ही एक सोशल नेटवर्किंग साईट आहे जिची रचना गुगल अकाउंट धारकांसाठी केली गेली आहे. त्यानंतर हँगआउट फ्रेम शोधा. हँगआउट्स गुगल प्लस पेजच्या उजव्या बाजूला स्थित असतं. एक नवं हँगआउट बनवा. हँगआउट लिस्टच्या वरच्या बाजूस असलेली न्यू हँगआउट फील्ड क्लिक करा. ही लिस्ट तुमच्या कॉन्टॅक्ट्स आणि गुगल प्लस सर्कल्सच्या लिस्टमध्ये बदलेल. तुम्हाला ज्या व्यक्ती हँगआउटशी जोडायच्या असतील त्यांच्या नावाच्या शेजारी असलेला बॉक्स चेक करा. तुम्ही लोकांना आणि सर्कल्सना शोधण्यासाठी सर्च बॉक्सवर नाव, ईमेल ॲड्रेस किंवा फोन नंबर सुद्धा टाईप करू शकता. आता गुगल प्लस हँगआउटवर चॅटिंग सुरू करा. चॅटिंग सुरू करण्यासाठी त्या व्यक्तीवर क्लिक करा जिच्याशी चॅट करायचं असेल. खाली दाखवल्याप्रमाणे एक लहान विंडो दिसेल. आता सेंड अ मेसेज या बॉक्समध्ये मजकूर टाईप करा आणि एंटर दाबा. जर तुम्हाला आपल्या संवादाशी इमोजी जोडायचे असेल तर चॅट फाईलच्या डाव्या बाजूला असलेल्या स्माइली फेसवर क्लिक करा किंवा टॅप करा. इमोटिकॉन्स आणि इमोजी यांची एक लिस्ट उघडेल जी तुम्ही वापरू शकता. त्यांना विभिन्न श्रेण्यांमध्ये विभाजित केलेलं आहे जे तुम्ही शोधू शकता इमोटिकॉन स्क्रीनवर दिलेल्या आयकनला सिलेक्ट करून. तुम्ही आपल्या हँगआउटशी चित्र पण जोडू शकता. चॅट फील्डच्या उजव्या बाजूला असलेल्या कॅमेराच्या आयकनवर क्लिक करून. यामुळे उघडेल सिलेक्ट अ फोटो फ्रॉम युअर कम्प्युटर किंवा मोबाईल डिव्हाइसेसवर एक ऑप्शन मेन्यू. तुम्ही आपला वेबकॅम किंवा फोनचा कॅमेरा वापरू शकता फोटो घेण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी
किंवा तुम्ही अन्य सोर्सेसवरून ही फोटो ऍड करू शकता. जसे रोहन, आजकाल जगातले अनेक लोक एकमेकाशी संवाद साधण्यासाठी फेसबुक किंवा अन्य अशीच सोशल मीडिया सर्व्हिसेस वापरतात. ताई, हे फेसबुक आणि सोशल मीडिया सर्व्हिसेस काय आहेत? मला ना ह्यातलं काही समजलंच नाहीये आणि काय समजत सुद्धा नाहीये. अरे काळजी नको करूस, मी सांगते तुला सगळं ह्याच्याविषयी. सोशल मीडिया अर्थात लोकांमध्ये संवाद साधण्याची साधनं, ज्यांना वापरून ते इंटरनेट नेटवर्क्सवर माहिती निर्माण करतात, शेअर आणि अदलाबदल करतात. सोशल मीडिया ऑनलाईन कम्युनिकेशन चॅनल्सचं एक संग्रह आहे, जे समर्पित आहे सामुदायिक इनपुट, आपापसात संवाद, माहिती शेअर करणं आणि सहयोगाला. सोशल मीडिया ऍप्लिकेशन्सची उदाहरणं आहेत फेसबुक, ब्लॉग्स, ट्विटर आणि लिंक्डइन. सोशल मीडियाचे विभिन्न प्रकार आहेत. आता आपण त्यांच्याविषयी शिकूया. सोशल मीडिया टूल्सचे प्रकार आहेत ऑनलाईन चॅटिंग, ब्लॉग आणि सोशल नेटवर्किंग. ऑनलाईन चॅट म्हणजे इंटरनेटवर होणारा कोणताही संवाद ज्याच्यात मजकूर प्रत्यक्ष वेळी पाठवणाऱ्या व्यक्तीकडून प्राप्त करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. ऑनलाईन चॅट संवाद साधू शकते व्यक्ती ते व्यक्ती आणि तसेच एक व्यक्ती ते अनेक व्यक्ती आणि तसेच शक्य करते व्हॉइस आणि व्हिडिओ चॅट. उदाहरणार्थ याहू मेसेंजर आणि जी-टॉक. ब्लॉग एका व्यक्तीने, समूहाने किंवा ऑर्गनायझेशनने ऑनलाईन ठेवलेल्या पत्रिका किंवा डायरीसारखं असतं. ब्लॉग्सचा प्रयोग होऊ शकतो तुमच्या विषयाची माहिती इंटरनेटवर शेअर करण्यासाठी, अलीकडील घटना, विकासाविषयी बातम्या शेअर करण्यासाठी आणि मनोरंजक चर्चा आणि वादविवाद त्यांच्याविषयी लिहून शेअर करण्यासाठी. ब्लॉगची काही उदाहरणं आहेत ब्लॉगर आणि वर्डप्रेस. सोशल नेटवर्किंग हा एक प्लॅटफॉर्म आहे सोशल नेटवर्क्स आणि सामाजिक संबंध अशा लोकांच्या दरम्यान तयार करण्यासाठी जे आपल्या आवडीनिवडी, गतिविधी, पार्श्वभूमी किंवा वास्तविक जीवनातले संबंध एकमेकाशी शेअर करतात. फेसबुक, ट्विटर आणि लिंक्डइन ही काही उदाहरणं आहेत सोशल नेटवर्किंग साइट्सचे. सध्या फेसबुक हे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया सर्व्हिस आहे. आता मी तुला दाखवते की तुम्ही ही सर्व्हिस कशी वापरू शकता. अवश्य ताई, मला फेसबुकमध्ये खूपच स्वारस्य आहे. तर मी सांगते फेसबुक वापरण्याच्या स्टेप्स. सर्वात आधी एक वेब ब्राउझर उघडा. त्यानंतर ॲड्रेस बॉक्समध्ये www.facebook.com टाईप करा आणि त्यानंतर गो बटनवर क्लिक करा किंवा एंटर दाबा. साइन अप मध्ये दिलेल्या बॉक्सेसमध्ये रजिस्ट्रेशनचे तपशील भरा आणि मग साइन अप बटनवर क्लिक करा. हे तुम्हाला रजिस्ट्रेशन पूर्ण करण्याच्या 3 चरणी प्रक्रियेवर घेऊन जाईल. आता कॉन्टॅक्ट्स जोडण्यासाठी फाइंड फ्रेंड्स बटनवर क्लिक करा. तुम्ही या स्तरावर ही प्रक्रिया सोडू शकता. त्यानंतर प्रोफाइल इन्फॉर्मेशन पेज भरा. मग ही प्रक्रिया पण तुम्ही सोडू शकता. तुम्ही आपले प्रोफाइल पिक्चर लावण्यासाठी तुमच्या कम्प्युटरमध्ये असलेले चित्र अपलोड करू शकता. त्यानंतर क्लिक करा सेव्ह अँड कंटिन्यू बटन आणि मग तुमचं फेसबुक अकाउंट तयार होईल. तुम्ही लोकांना जोडू शकता त्यांची नावं किंवा ईमेल फाइंड पीपल यू नो विभागात टाईप करून. तुम्ही फेसबुकवर आपला स्टेटस पण अपलोड करू शकता. हे करण्यासाठी स्टेटस बटनवर क्लिक करा. मग आपलं स्टेटस टाईप करा आणि मग पोस्ट बटन क्लिक करा. टाइमलाईन टॅबवर तुम्ही आपल्या कामाच्या जागेविषयी, शहराविषयी, शाळेविषयी आणि आपल्या नातेसंबंधांच्या सद्यस्थिती निर्देशित करू शकता.
टाइमलाईन बारमध्ये एक सर्च बॉक्स पण असतो, जेथे तुम्ही आपल्या मित्रांना त्यांचं नाव टाईप करून शोधू शकता आणि मग त्यांचा प्रोफाईल पण पाहू शकता. त्याला किंवा तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यासाठी ॲड फ्रेंड बटनवर क्लिक करा. एकदा फेसबुकचं काम संपल्यावर तिच्या बाहेर पडण्यासाठी फेसबुक बारच्या वरच्या बाजूला सेटिंग आयकॉनवर क्लिक करा आणि मग लॉग आउट ऑप्शन क्लिक करा. आता तुमचं एक फेसबुक अकाउंट आहे. जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही फेसबुकवर जाल ना, तेव्हा आपला ईमेल किंवा फोन नंबर आणि मग पासवर्ड टाईप करा. फेसबुक अकाउंट असलं की तुम्हाला स्टेटस मेसेजेस पोस्ट करता येतात, ज्यांना तुमचे मित्र बघू शकतात. स्टेटस मेसेज पोस्ट करण्यासाठी अपडेट स्टेटसच्या खाली असलेल्या रिक्त बॉक्सवर क्लिक करा आणि आपला स्टेटस मेसेज टाईप करा. मग खाली असलेल्या पोस्टवर क्लिक करा. कोणत्या पोस्ट, फोटो किंवा कुठल्याही सामग्रीवर कमेंट करण्यासाठी मेसेजच्या खाली असलेल्या कमेंट लिंकवर क्लिक करा. एक टेक्स्ट बॉक्स पॉपअप होईल. तुमचा कमेंट या बॉक्सवर टाईप करा आणि एंटर दाबा. फेसबुक बार तुम्हाला सूचित करतो तुमच्या मित्रांच्या फ्रेंड रिक्वेस्ट, मेसेजेस आणि त्यांच्या हल्लीच्या गतिविधींविषयी. दिलेलं चित्र हे स्पष्ट करीत आहे. अनेक व्यवसाय आपल्या ग्राहकांशी जसा संवाद साधतात आणि आपल्या कंपनीची जशी जाहिरात करतात, याची पद्धतच फेसबुक बदलत चालला आहे. मोठे ब्रँड्स आणि लहान दुकानं यशस्वीरित्या फेसबुकच्या सामर्थ्याचा वापर आपापल्या समुदायात नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी करत आहे. फेसबुकला आपल्या व्यवसायाची जाहिरातीसाठी वापरण्याचा एक मार्ग आहे आपल्या व्यवसायाचा एक पेज बनवणं. हे साधन मोफत असल्यामुळे तुम्ही अगदी सहजपणे त्याचा पूर्ण सामर्थ्याचा वापर करू शकता. आपल्या व्यवसायासाठी एक प्रोफाईल बनवण्यासाठी होम पेजच्या खालच्या बाजूला असलेल्या क्रिएट अ पेजवर क्लिक करा. लोकल बिझनेस किंवा प्लेसवर क्लिक करा. ड्रॉप डाऊन बॉक्समध्ये दिलेल्या ऑप्शन्सपैकी एक श्रेणी सिलेक्ट करा आणि फॉर्ममध्ये ॲड्रेस, सिटी आणि कॉन्टॅक्ट नंबरचे तपशील भरा. मग गेट स्टार्टेड बटनवर क्लिक करा. पुढील विंडोमध्ये तुम्हाला आपल्या व्यवसायाचे सर्व तपशील भरावे लागतील. तुम्ही ज्या व्यवसायाची जाहिरात करत आहात त्याच्याविषयी काही मूलभूत माहिती तुम्हाला द्यावी लागेल. आपल्या पेजवर प्रोफाईल पिक्चर लावण्यासाठी तुम्ही एकतर तुमच्या कॉम्प्युटरवर असलेली कोणती फाईल अपलोड करू शकता किंवा आपल्या वेबसाईटवरून तिला इम्पोर्ट करू शकता. तुम्ही या पेजला आपल्या फेवरेट्स लिस्टमध्ये जोडू शकता. आपल्या व्यावसायिक पेजवर पेमेंट मोड ॲड करून तुम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकता. जर तुम्हाला पेमेंट मेथड नसेल ॲड करायची तर तुम्ही ही स्टेप सोडू शकता. तुमचा व्यावसायिक पेज तयार आहे आणि तो असा दिसेल. जर तुम्हाला आपल्या पेजवर पेमेंट मेथड ॲड करायची असेल तर ही विंडो दिसेल. इंडिया हा आपला देश म्हणून सिलेक्ट करा. आता कंटिन्यू बटनवर क्लिक केल्यावर एक विंडो प्रकट होईल जी तुम्हाला तुमच्या कार्डचे तपशील विचारेल. आपल्या कार्डाचे तपशील भरा आणि सबमिटवर क्लिक करा. फेसबुक पुढील खरेदीसाठी तुमचे पेमेंट विषयाची तपशील सेव्ह करेल. तुम्ही आपल्या अकाउंट सेटिंगमध्ये ही माहिती केव्हाही हटवू शकता किंवा नियंत्रित करू शकता. तुम्ही आपल्या फ्रेंड्सना आपलं पेज सूचित करून त्याला जास्त लोकप्रिय बनवू शकता. फ्रेंड्सना आपलं पेज लाईक करायला आमंत्रित करण्यासाठी बिल्ड ऑडियन्स टॅबवर क्लिक करा. इन्व्हाइट फ्रेंड्सवर क्लिक करा. तुमच्या सगळ्या आता स्वतःच फेसबुक वापरून पहा. अवश्य ताई, आता मला इतकं समजलंय की सर्वात पहिली स्टेप फेसबुक होम पेजवर आपला ईमेल आयडी किंवा फोन आणि पासवर्ड एंटर करायचा आणि मग लॉग इनवर क्लिक करायचं. आता दुसरी स्टेप आहे फोटोला स्टेटस अपडेट बरोबर संलग्न करण्यासाठी क्लिक करा ॲड फोटोज किंवा व्हिडिओवर. आता तिसरी स्टेप आहे एक नवीन विंडो उघडेल.
त्यामधून फोटो सिलेक्ट करा आणि ओपन क्लिक करा. चौथ्या स्टेपमध्ये पुढील बॉक्समध्ये आपला स्टेटस अपडेट लिहा. आणि 5वी स्टेप, आपला स्टेटस अपडेट पोस्ट करण्यासाठी पोस्टवर क्लिक करा. आता आपण शिकूया एका आणखीन सशक्त सोशल नेटवर्किंग सेवेबद्दल, म्हणजे ट्विटरच्या बद्दल. ट्विटरच्या माध्यमाने तुम्ही जगभरातील लाखो युजर्स पर्यंत पोहोचू शकता आणि आपले विचार प्रभावीपणे शेअर करू शकता. हे मोफत आहे आणि वापरले जात आहे अनेको व्यक्तींद्वारा संवाद साधण्यासाठी आणि सक्रियपणे माहिती शेअर करण्यासाठी. आता आपण पाहूया ट्विटर प्रयोग करण्याचे काही स्टेप्स. सर्वात आधी ट्विटरवर अकाउंट बनवण्यासाठी www.twitter.com वर जा आणि आवश्यक माहिती भरून साइन अप करा. तुम्ही एकदा आपला अकाउंट बनवल्यानंतर किंवा यशस्वीरित्या लॉग इन झाल्यावर ट्विटर वापरणं सुरू करू शकता. आपला मेसेज कंपोज न्यू ट्वीट टेक्स्ट बॉक्समध्ये टाईप करा आणि मग क्लिक करा खाली असलेल्या ट्वीट बटनवर. ट्वीट्स हे फक्त 140 कॅरेक्टर्स पर्यंत सीमित असतात, म्हणून आपले ट्वीट्स संक्षिप्त ठेवा. ज्या व्यक्तींचे ट्वीट्स तुम्हाला प्राप्त करायचे असतील त्यांना फॉलो करण्यासाठी होम पेजवर असणारा मेन्यू टॅब वापरा आणि मग हू टू फॉलो विभागाच्या अंतर्गत असलेल्या फॉलो बटनवर क्लिक करा. यादीत कोणाला ऍड करण्यासाठी त्यांच्या प्रोफाईलवर जा आणि टूल बारवर असलेल्या पर्सन आयकॉनवर क्लिक करा आणि सिलेक्ट करा ऍड ऑर रिमूव्ह फ्रॉम लिस्ट. एक मेन्यू तुमच्या यादीसोबत पॉपअप होईल. तुम्ही निर्णय घेऊ शकता की नवी यादी बनवायची की असलेल्या यादीवरच व्यक्तीला ऍड करायचे. आपली प्रोफाईल पिक्चर अपलोड करण्यासाठी तुमच्या युजर नेम खाली असलेल्या ड्रॉप डाऊन मेन्यूमध्ये सेटिंग्सवर क्लिक करा. त्यानंतर प्रोफाईल ऑप्शनवर क्लिक करा आणि मग आपल्या कॉम्प्युटरमधून ती फाईल जिच्यात तुम्ही तुमची प्रोफाईल पिक्चर सेव्ह केलेली आहे सिलेक्ट करण्यासाठी चूज फाईलवर क्लिक करा. ही पिक्चर तुमच्या नावासोबत साईटवर दिसेल. हे आवश्यक आहे की ही एक JPG, GIF किंवा PNG फाईलच असली पाहिजे आणि 700 KB पेक्षा लहान असली पाहिजे. तुम्ही दाखवलेल्या पेजवर उरलेले प्रोफाईलचे तपशील जसे तुमचे नाव, जागा किंवा वेबसाईट वगैरे भरू शकता. जर तुम्हाला आपले ट्वीट्स फेसबुकवर पोस्ट करायचे असतील तर प्रोफाईल पेजच्या तळी असलेले पोस्ट युअर ट्वीट्स टू फेसबुक बटनवर क्लिक करा. ट्वीट मीडिया आणि प्रायव्हसी सेटिंग्सचं निरीक्षण करा. हे तुमच्या सेटिंग्सच्या अकाउंट टॅबच्या अंतर्गत लिस्ट केलेले असतात. आपला पासवर्ड नियमितपणे बदलत राहा. आपल्या अकाउंटला जपा. नियमितपणे आपला पासवर्ड बदलू. चल आता बघूया की तुला स्वतःहून ट्विटर वापरता येतं का नाही. सर्वात पहिली स्टेप, ट्विटर होम पेजवर आपला ईमेल ID किंवा फोन किंवा युजर नेम आणि पासवर्ड एंटर करा आणि त्यानंतर साइन इन वर क्लिक करा. दुसरी स्टेप, एका चित्रासोबत ट्वीट करण्यासाठी आपला मेसेज कंपोज न्यू ट्वीट टेक्स्ट बॉक्समध्ये टाईप करा. तिसरी स्टेप, ऍड फोटोवर क्लिक करा. एक नवीन विंडो दिसेल. फोटो सिलेक्ट करा. चौथी स्टेप, ट्विटर बटनवर क्लिक करा. रोहन, आता मला विश्वास आहे की तुम्ही फेसबुक आणि ट्विटर दोन्ही आरामात वापरू शकाल. हो ना ताई, नक्की. मी जरूर वापरून पाहीन. रोहन, तुला तर माहीतच आहे की अशा सुद्धा काही वेबसाईट्स आहेत ज्या बऱ्याच काही माहिती पुरवतात ज्यांना तुम्ही वापरू शकता. नाही ताई, या कोणत्या वेबसाईट्स आहेत? अरे मी सांगते थांब. हे बघ, या काही लोकप्रिय वेबसाईट्स आहेत आणि त्यातील सर्वात जास्त लोकप्रिय वेबसाईट्स आहेत YouTube आणि विकिपीडिया, ज्यांच्या माध्यमाने तुम्ही माहिती शेअर किंवा प्राप्त करू शकता. YouTube ही गुगलने दिलेली मोफत वेबसाईट आहे.
ही फेब्रुवारी 2005 मध्ये स्थापित एक व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. YouTube कोट्यावधी लोकांसाठी शक्य करते मूलतः तयार केलेले व्हिडिओ शोधणे, पाहणे आणि शेअर करणे. YouTube जगभरातील लोकांसाठी एक मंच तयार करते एकमेकांशी संबंध जोडायला, माहिती द्यायला आणि दुसऱ्यांना प्रेरित करायला. ही मूळ सामग्री निर्माते आणि लहान मोठ्या जाहिरातदारांसाठी एका वितरण प्लॅटफॉर्म सारखं काम करते. YouTube चालवण्यासाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी लागते. त्यासोबतच Adobe फ्लॅश प्लेअर, एक स्पीकर ते सुद्धा लागतात. सर्वात आधी स्टार्ट बटनवर क्लिक करा आणि इंटरनेट एक्सप्लोरर उघडा. मग ॲड्रेस बारवर www.youtube.com टाईप करा आणि गो बटन क्लिक करा किंवा एंटर दाबा. यामुळे YouTube वेब पेज लोड होईल. पेजच्या वरती तुम्ही एक सर्च बार पाहू शकता. आता टाईप करा सर्च आयटम्स किंवा सर्च कीवर्ड्स आणि सर्च बटनवर क्लिक करा किंवा एंटर दाबा. सर्च आयटम्स प्रमाणे व्हिडिओ लिंक्सची एक यादी स्क्रीनवर दिसेल. आता योग्य त्या लिंकवर क्लिक करून संबंधित व्हिडिओ पहा. तुम्ही पाहाल की निवडलेला व्हिडिओ प्लेअरमध्ये चालेल. तुम्ही व्हिडिओ प्लेअरच्या खाली बरेच नियंत्रक पाहाल, जसे प्ले, पॉज, व्हॉल्यूम, म्यूट, टोटल टाइम, चेंज क्वालिटी आणि फुल स्क्रीन. तुम्ही व्हिडिओखाली व्हिडिओ संबंधित तपशील आणि कमेंट्स बघू शकता. तुम्हाला YouTubeवर लोकप्रिय आणि सामान्य व्हिडिओ पाहण्यासाठी कोणत्याही अकाउंटची आवश्यकता नाही, पण तुम्हाला खासगी व्हिडिओ बघण्यासाठी एक लॉग इन अकाउंट लागतं. तुमचं Google अकाउंट वापरून YouTubeमध्ये साइन इन करणं. YouTube वेब पेजच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेल्या साइन इन बटनवर क्लिक करा. Google साइन इन पेज दिसेल. आता आपला ईमेल आणि पासवर्ड टाईप करा आणि साइन इन बटन. विकिपीडिया हे एक वेब ॲप्लिकेशन आहे जे कोणालाही वेबसाईटवर असलेल्या सामग्रीला वाचू आणि संपादित करू देतं. माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया वापरण्याचे स्टेप्स अशा प्रकारे आहेत. सर्वात आधी विकिपीडिया वेबसाईटवर जा, www.wikipedia.org. आता सर्च बारमध्ये मजकूर टाईप करा, भाषा निवडा आणि मग ॲरो बटन दाबा. पुढील पानावर तुम्हाला असलेली माहिती दिसून येईल. पेजच्या वरच्या भागात असते पेजच्या प्रत्येक विभागाशी हायपरलिंक असलेली पेजची सामग्री. तुम्ही कोणत्याही विशिष्ट विभागावर क्लिक करू शकता सरळ त्या विभागावर जाण्यासाठी. सामान्यतः सगळ्या पेजेसवर शेवटून दुसरा भाग असतो सी ऑल्सो, जेथे संबंधित लिंक्स दाखवले जातात, आणि शेवटचा भाग असतो रेफरन्सेस, जेथे अन्य संबंधित लेखांशी असलेले लिंक्स दिले जातात. विकिपीडियावर लेख संपादित करण्याच्या ह्या काही स्टेप्स आहेत. सर्वात आधी साइन इन करा जर तुम्ही विद्यमान युजर असाल तर, नाहीतर एक अकाउंट बनवा. यशस्वीरित्या साइन इन झाल्यावर एडिट लिंकवर क्लिक करा. आता त्या पेजचा मजकूर असलेली एक एडिटिंग विंडो उघडेल. काहीतरी टाईप करा किंवा तेथे असलेल्या मजकुरात बदल करा. जर तुम्हाला पेजच्या वरच्या बाजूला एडिट ऑप्शन दिसत नसेल तर ह्याचा अर्थ असा की त्या पेजचा एडिटिंग पासून बचाव केलेला आहे, कदाचित यासाठी की दुर्भावनायुक्त बदल ह्याचा प्रमाण खूपच जास्त आहे. जर तुम्ही लेखाच्या एका भागात काही छोटे बदल करणार असाल तर त्या भागाच्या जवळ असलेल्या एडिट लिंकवर क्लिक करा. हे तुम्हाला शक्य करेल पूर्ण लेख न उघडता लेखाच्या एका भागात बदल करणं. आता पेजच्या तळी असलेल्या एडिट समरी बॉक्समध्ये तुम्ही केलेल्या बदलांविषयी थोडक्यात माहिती द्या. आता बदलांचं पूर्वावलोकन करण्यासाठी शो प्रिव्ह्यू बटनवर क्लिक करा. तुम्हाला एकदा आपल्या कामाविषयी संतुष्टी झाल्यावर सेव्ह पेज बटन क्लिक करा. विकिपीडियामध्ये पेज बनवण्याआधी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.
पेज बनवण्याआधी आधीच असलेल्या लेखाला शोधा. कोणता लेख लिहिण्याआधी सुनिश्चित करा की समान विषयावर आधीच तर कोणता लेख नाहीये. कदाचित थोडासा वेगळ्या नावाने असेल. ज्या माहितीविषयी लिहिणार असाल तिचे सर्व सूत्र गोळा करा. लेखाचे सूत्र शोधण्यासाठी Let's see if you can use Wikipedia by yourself now. Okay. Step 1. In the Wikipedia home page, select the language of your preference. Step 2. Click on Login and enter your username and password. Step 3. In search box, type the title of your article to ensure that the same title does not exist already. Step 4. If page does not exist, click on article name highlighted in red color to start creating your article. Step 5. It will display a blank editing window. Start writing the content in the window. Step 6. To publish your article, press Save Page. Your page will be created. I am sure that now you know a lot about YouTube and Wikipedia. आपले मित्र आणि नातेवाईक यांच्या जवळ संपर्कात राहण्यासाठी अनेको मार्ग आहेत. हे आहे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून. ताई, व्हॉट्सॲप काय आहे? व्हॉट्सॲप एक जाहिरात मुक्त मोबाईल मेसेजिंग ॲप आहे जे युजर्सना इंटरनेट डेटा प्लॅन किंवा वायफायच्या माध्यमातून टेक्स्ट आणि मेसेजेस अदलाबदली करू देतं. युजर्सना SMS साठी काही द्यावं लागत नाही, पण हे ॲप वापरण्यासाठी कंपनी एक लहानसं शुल्क घेते. अँड्रॉइड आधारित स्मार्टफोन्स किंवा टॅबलेट्सवर व्हॉट्सॲप वापरण्याचे स्टेप्स. आपल्या फोनवर व्हॉट्सॲप वापरण्यासाठी या काही स्टेप्स आहेत. सर्वात आधी आपल्या स्मार्टफोन किंवा टॅबलेटच्या मेन्यू ऑप्शनमध्ये जा. मेन्यूमध्ये प्ले स्टोअर ऑप्शनवर क्लिक करा. तुम्ही ऑन स्क्रीन मेन्यूवर फिरून ॲप्स आणि बाकी सामग्री पाहू शकता, ज्यात सामील आहे ॲप्स, बुक्स, मूव्हीज आणि गेम्स. आता दाखवलेल्या ऑप्शन्सपैकी एकावर क्लिक करा. आता सर्च बारवर व्हॉट्सॲप टाईप करा. ॲप्लिकेशन्सची एक यादी पॉपअप होईल. योग्य ती शोधा आणि त्यावर क्लिक करा. आता आपल्या स्मार्टफोन किंवा टॅबलेटवर व्हॉट्सॲप इन्स्टॉल करण्यासाठी इन्स्टॉल बटनावर क्लिक करा. आता व्हॉट्सॲप उघडण्यासाठी त्याचा आयकॉनवर क्लिक करा. आता व्हेरिफिकेशनसाठी ते तुम्हाला आपला फोन नंबर एंटर करायला सांगेल. तो एंटर करा आणि ओके बटन क्लिक करा. आता आपलं नाव एंटर करा आणि जर इच्छा असेल तर प्रोफाईल फोटो अपलोड करा आणि नेक्स्ट दाबा. व्हॉट्सॲप आपोआप तुमच्या त्या सगळ्या कॉन्टॅक्ट्सची यादी इम्पोर्ट करेल ज्यांच्या डिव्हायसेसमध्ये व्हॉट्सॲप असेल. सर्च बारमध्ये तो कॉन्टॅक्ट शोधा ज्याच्याशी तुम्हाला चॅट करायचे असेल आणि त्यावर क्लिक करा. आता लागून एक स्क्रीन दिसायला लागेल. स्क्रीनच्या तळाशी दिलेल्या बॉक्समध्ये तुम्ही आपला मेसेज टाईप करू शकता. मेसेजमध्ये इमोजी इन्सर्ट करता येते तळाशी डाव्या कोपऱ्यावर दिलेले बटन वापरून. ऑडिओ म्हणजे ध्वनी मेसेजेस पाठवता येतात तळाशी उजव्या कोपऱ्यावर दिलेले बटन वापरून. आता व्हिडिओज, फोटोज, तुमची वर्तमान जागा आणि कॉन्टॅक्ट्स पाठवण्यासाठी वर उजवीकडच्या बटनावर क्लिक करा आणि आपल्या आवडीनुसार ऑप्शन निवडा. आता या ॲप्लिकेशनचे दुसरे काही वैशिष्ट्य वापरण्यासाठी आपल्या स्मार्टफोनच्या उजव्या किंवा डाव्या बटनावर क्लिक करा आणि दिलेली स्क्रीन. आता बघूया की तुम्ही स्वतः व्हॉट्सॲप वापरू शकता का नाही. अवश्य. सर्वात पहिली स्टेप, आपल्या मोबाईल फोनवर किंवा टॅबलेटवर व्हॉट्सॲप आयकॉनवर क्लिक करा. हे तुमच्या अशा कॉन्टॅक्ट्सची यादी दाखवेल जे व्हॉट्सॲप वापरतात.
आता दुसरी स्टेप, त्यांच्या नावावर क्लिक करा ज्यांच्याशी चॅट करायचं असेल. एक मेसेजिंग विंडो उघडेल. तिसरी स्टेप, आपला मेसेज टाईप करा आणि सेंडवर क्लिक करा. चौथी स्टेप, व्हिडिओ किंवा फोटो पाठवण्यासाठी चॅट स्क्रीनच्या वरच्या बाजूला असलेल्या अटॅच आयकॉनवर क्लिक करा. आणि पाचवी स्टेप, गॅलरी बॉक्स उघडेल. जो व्हिडिओ किंवा फोटो तुम्हाला पाठवायचा असेल तो निवडा आणि क्लिक करा. आता तो आपोआप जाणं सुरू होईल. तर रोहन, तू आता बघू शकतोस की संवाद साधण्यासाठी ऑनलाईन सोशल नेटवर्किंग सर्व्हिसेस वापरणं किती सोपं आहे. तरी पण या साइट्सच्या गैरवापराने काही एक कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. खरं? कोणत्या कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहेत? सोशल नेटवर्किंगच्या कायदेशीर अडचणी संबंधित आहेत ऑनलाईन कृत्य किंवा चुकींशी, ज्यांच्यामुळे सिव्हिल आणि क्रिमिनल दायित्व वाढत आहेत. सोशल नेटवर्किंग मीडिया हे इंडियाज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 IT ऍक्ट 2000च्या अनुसारे एक इंटरमिजियरी आहे. म्हणून सोशल नेटवर्किंग साइट्स जबाबदार आहेत अनेक कृत्य आणि चुकींसाठी, ज्या कायद्यानुसार दंडनीय आहेत. उदाहरणार्थ, सोशल नेटवर्किंग साइट्स जबाबदार आहेत ऑनलाईन IPRSच्या उल्लंघनासाठी आणि यासोबत भारतात कॉपीराईट उल्लंघनासाठी. काही बेकायदेशीर गतिविधी ज्या सोशल मीडिया वापरण्याशी संबंधित असू शकतात त्या आहेत बोलण्याची स्वतंत्रता, शोध आणि जप्ती समस्या, कॉपीराईट उल्लंघन आणि इतर बौद्धिक अधिकार, वैयक्तिक प्रसिद्धी आणि गोपनीयता अधिकारांचे उल्लंघन, अश्लील किंवा बदनामीकारक सामग्री किंवा स्टेटमेंट्स, संचार सेवा माध्यमातून आक्षेपार्ह संदेश पाठवण्यासाठी शिक्षा. भारतीय संविधानात काही नियम आणि अटी आहेत IT ऍक्टच्या कलम 66A अंतर्गत. याचं उल्लंघन केल्यावर खालीलप्रमाणे नियम आणि शिक्षा आहेत. कोणतीही व्यक्ती जी कम्प्युटर संसाधन किंवा संचार साधनाच्या माध्यमाने काही माहिती पाठवतो जी अतिशय आक्षेपार्ह किंवा धमकीच्या स्वरूपाची आहे, अशी कोणतीही माहिती जी खोटी असणं त्याला माहिती आहे पण निव्वळ त्रास द्यायच्या उद्देशाने गैरसोय, धोका, अडथळा, अपमान, इजा, धाकदपटशाही, शत्रुता, घृणा किंवा वाईट इच्छेने कम्प्युटर संसाधन किंवा अन्य कोणत्याही संचार सेवेद्वारे कोणतीही ईमेल किंवा इलेक्ट्रॉनिक मेल मेसेज निव्वळ त्रास द्यायच्या उद्देशाने किंवा गैरसोय किंवा प्राप्तकर्त्याला धोका किंवा भ्रमित करण्यासाठी, अशी व्यक्ती शिक्षेची पात्र असेल आणि ती शिक्षा असेल कारावास 3 वर्षांपर्यंत आणि त्यासोबत दंड. अच्छा ताई,